नमस्कार, आपण पाहतात पंढरी संचार न्यूज चॅनल। पंढरपूर नगरपालिकेचे राजकीय वातावरण तापलेल्या पार्श्वभूमीवर आता पंढरपूर कॉरिडॉर बाधितांचा मुद्दा नव्याने ऐरणीवर येत असून राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शासनाकडून पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाला अचानक गती देण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर फरशी वॉर्ड परिसरातील बाधितात नाराजीत मोठी वाढ झाली आहे। स्थानिकांचा विश्वास न जुळवता सर्वांगीण चर्चा न करता शासन प्रकल्प रेटत आहे असा आरोप बाधितांकडून सातत्याने केला जात आहे। यामुळे शासन विरोधात आणि प्रकल्पाविरोधात तणाव वाढू लागला आहे। दरम्यान आज सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणिती शिंदे पंढरपुरातील होळकरवाडा परिसरात बैठकीसाठी आल्या असताना काही बाधित प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा दिवसभर रंगली। मंदिर परिसरातील 4 वॉर्ड हे परंपरेने भाजपाचा मजबूत बालेकिल्ला मानले जातात। या भागात भाजपाला नेहमीच नैसर्गिक वर्चस्व लाभले असले तरी कॉरिडॉर प्रकल्पामुळे निर्माण झालेला असंतोष यावेळेस समीकरणे बदलू शकतो अशी स्थानिकात चर्चा आहे। कॉरिडॉर प्रकल्पाच्या रेषेत येणाऱ्या दुकानांवर, घरे, संपत्तीवर परिणाम होत असल्याने बाधित नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आणि संताप आहे। त्यातच कॉरिडॉरच्या हालचाली व वाढलेली गती यामुळे या विषयाला राजकीय रंग चढू लागला आहे। आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने ही नाराजी प्रत्यक्ष उमेदवारातही रूपांतरित होण्याची शक्यता आहे। कॉरिडॉर बाधितांचे प्रतिनिधी म्हणून स्वतंत्र उमेदवार नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करू शकतात अशी जोरदार चर्चा आहे। कॉरिडॉर प्रकल्प पक्ष संघटनेमध्ये गुन्हेगारी लोकांवर मोठ्या जबाबदाऱ्या, त्यामुळे या भागातील जुन्या जाणत्या व खऱ्या निष्ठावंतांनी 2च दिवसाखाली प्रतिक्रिया दिल्या होत्या, पण त्याबाबत पक्षश्रेष्ठींनीही कुठलेही गांभीर्यपूर्वक विचार न केल्याने मोठा भडका उडण्याची शक्यता आहे। या संभाव्य बंडखोरीमुळे भारतीय जनता पक्षाला त्याच्या होम पिचवरच आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे। पारंपरिकपणे भाजपाचा मजबूत आधार असलेल्या या भागात जर बाधितांनी प्रत्यक्ष रिंगणात उतरायचे ठरवले तर आगामी निवडणुकीतील संपूर्ण चित्र बदलू शकते असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे।